नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या जेएम विशेष मध्ये आपण भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी आयएनएस वाघनिश ही पाणबुडी किती ताकदवान आहे, पालघरमध्ये धरण उशाला असूनही पाण्यासाठी महिलांना वणवण का करावी लागते आणि वन्य प्राण्यांसाठी एक सामाजिक संस्था सेवाभावी काम कसं करते, तसंच पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरात मोगरा फुलांची आरास करण्यात आली आहे, यांसारख्या इतरही अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. बातमी पालघरमधून. एप्रिल मे महिने म्हटले की राज्यभरातील अनेक भागात पाणी टंचाईचे दिवस. त्यात प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांना हे संकट तर पाचवीला पुजलेलं असतं. पालघर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या विक्रमगडमधील खुडेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोडीचा पाडा या गावाला सध्या अशाच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या पाड्यात 80 पेक्षा अधिक कुटुंब असून 350 ते 400च्या जवळपास लोकसंख्या आहे. पाड्यामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा योजना मागील अनेक काळापासून बंद असल्यानं येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरी शेजारी उभं राहावं लागतंय. मात्र तरीही पुरेसं पाणी मिळत नाही. त्यामुळे बंद असलेली ही पाणी पुरवठा योजना ही डोकेदुखी ठरतीये. मात्र ही नळ योजना बंद असल्यानं ही योजना तातडीने सुरू करावी अथवा गावात टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांची नेमकी काय मागणी आहे पाहूयात. पाणी फार लांबून आणतो, 1.5 किलोमीटर. आणि विहीर किती विहिरी आहेत? विहिरी 2 विहिरी आहेत. आटल्यात का? आटल्यात पूर्ण. ग्रामपंचायतची काय पाणी पुरवठा योजना? पाणी पुरवठ्याची काय योजना आहे? काय करतात ग्रामसेवक? काय नुसते पैसे घेतो बस घरपट्टीचे, काय कामं करतो? एकीकडे पालघरमध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नळ योजना बंद आहे, तर दुसरीकडे बीडमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची बातमी समोर आली आहे. बीडमध्ये जलसंधारण विभागाच्या अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातील एका फोनचं रेकॉर्डिंग चांगलंच व्हायरल झालंय. संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर जलसंधारण विभागात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोरोना काळात स्थगित केलेल्या कामांसाठी पैशांची मागणी केली जाते. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे. विशेष म्हणजे दिलेले पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तरी का, आणि पोहोचले तरी काम का होत नाही असा धक्कादायक प्रश्न या संवादाच्या माध्यमातून जगासमोर आलाय. म्हणजे कोणतरी तिकडे दिले 10 रुपये नाही नाही, ते काय असलं तरी ते काय असं थोडं काही होतं की ते त्यांनी नाही म्हणलं तर विषय मुद्दा होता. तुम्ही काय ते माझ्याकडे ठेवण्यासाठी थोडं काय केलेलं होतं. ते टपाली काम होतं ते माझं संपलं. आता मी रिटायर्ड पण झालो, माझं त्या ऑर्गनायझेशन मध्ये पण नाहीये मी. तरी मी तुमचं फोन घेतो साहेबाला, ते पुन्हा भेटून सर्व तुमच्या भावना सांगतो. नाही सर, आमच्या पैशाला जर 1 रुपयाला धाका लागला ना तर जिम्मेदार तुम्ही. तुम्हाला पैसे दिले साहेब. नाही नाही, त्याच काय विषय नाहीये. मी तिकडे पोहोचून दिले. ते असं थोडं असतं काही. मी काय आता काय रिटायर्ड झालो म्हणजे मला काही डिपार्टमेंटचं काहीच माहित नाही, असं थोडं काही. तर तुम्हाला माहिती सगळं साहेब, पण आम्ही कसं करायचं म्हणून आम्ही का 2 पैसे विषयाचे सांगा तुम्ही. आता तुम्ही ते साहेबाला बोला ना. आम्ही साहेबाला पैसे दिले नसेल. असू द्या ना मग, ते काय ते तुम्ही मला जरी दिले तर ते काय माझ्याकडे ठेवण्यासाठी थोडे दिले होते. त्यांच्याकडे मिळाले नसले तर तो माझा विषय येतो. बातमी कल्याणमधून. भटके श्वान, मांजर, पक्षी, साप आणि अन्य वन्यजीव यांची काळजी घेणं, मुक्या प्राण्यांना जीवदान देणं अशी सेवा अनेक सेवाभावी संस्था करीत असतात. अशातच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अशीच एक संस्था आहे जी प्राणी संगोपनासाठी काम करते. तिचं नाव आहे पॉज ॲनिमल रेस्क्यू सर्व्हिस. या संस्थेच्या कामाविषयी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. निलेश भांडगे या समाजसेवकांनी ही संस्था स्थापन केली.
भटके कुत्रे, मांजर, पक्षी यांना काही समाजातील विकृत लोक दगड मारतात, इजा पोहोचतात. अशा प्राण्यांवर कोणी उपचार करत नाही, त्यामुळे हे प्राणी दगावतातही. मात्र पॉज ही संस्था अशा जखमी प्राण्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, त्यांच्यावर उपचार करते. दुर्धर आजाराचे श्वान इथे ऍडमिट केले जातात. वर्षाला इथे 600 प्राण्यांवर उपचार केले जातात. याविषयी अधिक माहिती या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये रस्त्यावरच्या प्राण्यांना प्रामुख्याने ट्रीटमेंट केली जाते आणि त्याच्यामध्ये खास करून रस्त्यावर आजारी पडलेले कुत्रे, मांजर किंवा गाय, बैल जे काही गुरं असतील ती येतात, त्यांना मोफत उपचार केले जातात आणि त्यांचे अगदी अत्यल्प कमी दरामध्ये त्यांच्यावरती सर्जरी पण इथे केल्या जातात. दर आठवड्याला इथे सर्जरी होतात. त्यांच्यासाठी वेगवेगळे वॉर्ड्स आहेत. त्या डिस्टेंपर वॉर्ड आहे, कॅट वॉर्ड आहे, डॉग वॉर्ड आहे आणि वेगवेगळ्या फॅसिलिटी त्यांच्यासाठी या 12 वर्षामध्ये उभ्या केलेल्या आहेत आणि या पद्धतीने जवळजवळ वर्षाला 1,500 प्राण्यांची सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते. काळजी म्हणजे झालेली जखम ती स्वच्छ डेटॉलने धुवून घ्यायची. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन इंजेक्शन घ्यायचे आपले, जे नॉर्मल डॉग चावल्यानंतर होतात. आणि जर एखाद्या वेळेस जर आता हॉस्पिटलचे डॉग असतील, अँटी रेबीज इंजेक्शन त्यांना दिलं असेल तर मग मोस्ट ऑफ दी जखम धुवून असंच ठेवलं तरी हरकत नाही, कारण का त्यांना ऑलरेडी अँटी रेबीजचे इंजेक्शन दिले. आणि आपण कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबाला तिथे अँटी रेबीजचे इंजेक्शन आपण ऑलरेडी दिलेले आहेत. कोरोना काळात माणसांसाठी स्मशानभूमी उपलब्ध होत्या, मात्र प्राणी दगावल्यानंतर त्यांची व्यवस्था पॉज या रुग्णालयाच्या आवारात केली जाते. कल्याण, डोंबिवलीत आणि आसपासच्या शहरातील अनेक प्राण्यांवर या संस्थेच्या रुग्णालयामध्येच उपचार केले जातात. मात्र अजूनही समाजामध्ये विकृत मानववृत्तीची लोक आहेत. ती लोक भटके श्वान, मांजर, पक्षी, साप आणि अन्य वन्यजीव यांची काळजी न घेता अशा जीवांना त्रास देत असतात, त्यांच्यावर हल्ला करत असतात. या हल्ल्यामुळे या प्राण्यांना जखमा होतात आणि या जखमांवर वेळीच उपचार झाले नाहीत तर मात्र ते दगावतात. बऱ्याच वेळा जे पाळीव प्राणी नसतात अशा प्राण्यांवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर कोणीच उपचार करत नाही, त्यामुळे असे प्राणी दगावू शकतात आणि ही दगावण्याची शक्यता अधिक असते. मात्र पॉज ही संस्था रस्त्यावर अशा पडणाऱ्या प्राण्यांना, दिसणाऱ्या प्राण्यांना उचलते आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. सोबतच त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना दुर्धर आजार असेल तर त्यावर सुद्धा ही संस्था उपचार करते. निलेश भणगे यांनी ही संस्था स्थापन केली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून निलेश भणगे हे काम करत असतात. वळूया दुसऱ्या बातमीकडे. महागाईच्या झळा आणखी तीव्र होत चालल्यात. त्यातच आता केस कापणं महागणार आहे. सलून आणि ब्युटी पार्लर या व्यावसायिकांनी 30% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे 1 मे या कामगार दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. येत्या 1 मे पासून केस कापणं, दाढी करणं हे महाग होणार आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावं असं आवाहन सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशीद यांनी केलं आहे. आम्ही काल ऑनलाईन बैठक घेतली राज्यस्तरीय. त्यामध्ये असा निर्णय झाला की शहरी व ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या 1 मे कामगार दिनापासून आम्ही असंघटित कामगार असल्यामुळे कामगार दिनापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाचे 30% दरवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या दरवाढीची प्रमुख कारणं काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ब्युटी प्रोडक्ट महागल्यानं संघटनेने 30% दरवाढ केली आहे. कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे व्यवसायामध्ये 50% घट झाली आहे. सरकारचे नाभिक समाज आणि सलून ब्युटी पार्लर या व्यावसायिकांकडे लक्ष नाही, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष आहे, म्हणून ही महागाई झाली आहे.
बातमी पुण्यातून. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आज 50 लाख मोगरा फुलांची आरास करण्यात आली आहे. वसंत ऋतूला आजपासून सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात झाल्यानं मंदिरात सुवासिक फुलांची आरास केली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कडून मंदिरात मोगरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मुख्य गाभाऱ्यासह सभामंडप आणि मंदिर परिसरात 50 लाख मोगरा आणि विविध रंगी सुवासिक फुलांची आरास करण्यात आली. फुलांचे गालिचे आणि रंगावली देखील काढण्यात आली. मोगरा महोत्सवाची डोळे दिपवणारी आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 50 लाख मोगरा फुलांची आरास करण्यात आली होती. वसंत ऋतूला आजपासून सुरुवात झाल्यानं मंदिरामध्ये सुवासिक फुलांची आरास करण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कडून मंदिरात मोगरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या माध्यमातून ही फुलांची आरास मंदिराला करण्यात आली होती. मात्र या आरासीनंतर तसंच मुख्य गाभाऱ्यासह सभामंडप आणि मंदिर परिसरात 50 लाख मोगरा आणि विविध रंगी सुवासिक फुलांची आरास करण्यात आली होती. या आरासीमुळं मंदिर खूपच सुंदर दिसत होतं. फुलांचे गालिचे आणि रंगावली देखील यावेळेस काढण्यात आली होती. मोगरा महोत्सवाची डोळे दिपवणारी आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी मात्र या मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीला सुद्धा या मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते आणि आज मोगरा महोत्सवाचं आयोजन मंदिरात करण्यात आलं होतं. मंदिरात सुवासिक फुलांची आरास करण्यात आली होती. वसंत ऋतूला सुरुवात झाली आहे, त्यामुळं हा मोगरा महोत्सव या मंदिरात स्थापन आयोजित केला होता. मुख्य गाभाऱ्यासह सभामंडप आणि मंदिर परिसरात 50 लाख मोगरा विविध रंगी सुवासिक फुलांची आरास करण्यात आली होती. फुलांचे गालिचे रंगावली देखील काढण्यात आली होती. मात्र हा मोगरा महोत्सवाची डोळे दिपवणारी आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. आपण पुण्यातून दगडूशेठ गणपती मंदिरातील ही दृश्य पाहतोय. अंगारकी चतुर्थीला सुद्धा या मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले होते आणि आज वसंत ऋतूला सुरुवात होतीये, त्यामुळे सुवासिक फुलांची आरास मंदिरात करण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कडून मोगरा महोत्सवाचं आयोजन मंदिरात करण्यात आलं होतं. आपण दृश्यात पाहतोय. मुख्य गाभाऱ्यासह सभामंडप आणि मंदिर परिसरात 50 लाख मोगरा आणि विविध रंगी सुवासिक फुलांची आरास करण्यात आली. फुलांचे गालिचे आणि रंगावली देखील काढण्यात आली होती. मात्र हे सर्व दृश्य खूपच मनमोहक दिसत होतं आणि मोगरा महोत्सवाची डोळे दिपवणारी आणि मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मात्र मंदिरात मोठी गर्दी केली होती. त्यातच कोरोनाचे नियम नसल्यामुळं मंदिरामध्ये प्रवेशासाठी कुठलेच नियम नाहीयेत, त्यामुळं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि ही मोगरा महोत्सवाचा आनंद लुटला. जेम विशेषमध्ये वेळ झाली अल्पशा विरामाची. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी. भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत INS वाक्षीर ही पाणबुडी दाखल झाली आहे. आज या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आलंय. प्रोजेक्ट 75च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही 6वी पाणबुडी आहे. माझगाव डॉकनं या पाणबुडीची बांधणी केली आहे. INS वाक्षीर ही स्कॉर्पिन वर्गाची पाणबुडी असून ही स्कॉर्पिन वर्गावर आधारित डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी आहे. 1973-2001 यापर्यंत नौदलात सेवा देणाऱ्या INS वगीर S41 वरून या पाणबुडीचं नाव INS वाक्षीर असं ठेवलं गेलंय. सँडफिशच्या एका प्रजातीवरून तिचं नाव ठेवण्यात आलंय. या पाणबुडीत अतिशय अत्याधुनिक नेव्हिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यामुळे या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. सोबतच
भारतीय नौदलामध्ये एक आणखी INS वाक्षीर ही पाणबुडी दाखल झाली आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत वाक्षीर ही पाणबुडी दाखल झाली. आज या पाणबुडीचे जलावतरण करण्यात आलं. प्रोजेक्ट 75च्या अंतर्गत स्कॉर्पिन वर्गाची ही 6वी पाणबुडी आहे. माझगाव डॉकनं या पाणबुडीची बांधणी केली आहे. INS वाक्षीर ही स्कॉर्पिन वर्गाची असून स्कॉर्पिन वर्गावर आधारित डिझेल इलेक्ट्रिक अटॅक पाणबुडी आहे. 1973 ते 2001 पर्यंत नौदलात सेवा देणाऱ्या INS वगीर म्हणजेच S41 या पाणबुडीवरून INS वाक्षीर असं हिचं नाव ठेवलं गेलंय. म्हणजेच या वाक्षीर पाणबुडीला हे नाव वारशाने मिळालंय. सँडफिशच्या एका प्रजातीवरून तिचं नाव ठेवलं गेलंय. या पाणबुडीत अतिशय अत्याधुनिक नेव्हिगेशन ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. त्याचा फायदा युद्धाच्या वेळेस होऊ शकतो. तसेच संरक्षणासाठी सुद्धा या नेव्हिगेशनचा फायदा होऊ शकतो. मात्र या पाणबुडीमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे, यात काही शंका नाही आहे. 1973 ते 2001 पर्यंत नौदलात सेवा देणाऱ्या वगीर या पाणबुडीवरून या पाणबुडीचं नाव वाक्षीर असं ठेवलं गेलंय. या पाणबुडीमुळे भारतीय नौदलाची ताकद कशी वाढणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हल्ला करण्यासाठी तसंच शत्रूला चांगल्या प्रकारे प्रतिकार करता यावा यासाठी यात अनेक प्रकारची शस्त्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. भारतीय सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी INS वाक्षीर पाणबुडीमध्ये 40% भारतीय बनावटीची उपकरणं बसवण्यात आली आहेत. प्रक्षेपणानंतर या पाणबुडीची 12 महिने समुद्रात चाचणी घेतली जाईल. त्यानंतर तिला भारतीय नौदलात प्रवेश मिळू शकेल. यात 18 टॉपेरडो ठेवण्याची क्षमता आहे. याच्या मदतीने एकाच वेळेस 6 टॉपेरडो शत्रूवर डागता येतील. ही पाणबुडी 50 दिवस पाण्यात राहू शकते. तिचं अंतर्गत तंत्रज्ञान फ्रेंच आणि स्पॅनिश कंपनीकडून विकत घेतलंय. भारताची लढाऊ क्षमता वाढवणारी ही या मालिकेतील शेवटची पाणबुडी आहे. यापूर्वी प्रकल्प 75 अंतर्गत भारताच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत 5 अत्याधुनिक पाणबुड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आता बातम्या पाहूया कोरोनाविषयी. देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ होताना दिसते आहे. त्या संदर्भात आता पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगण्यात आलंय. सोबतच गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळतात. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली होती. त्यामुळे देशभरातून कोरोना हद्दपार झाला आहे का असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळेच देशभरात खास करून महाराष्ट्रात, मुंबईतही मास्क मुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. सगळे नियम हे शिथिल करण्यात आले आहेत. मात्र पुन्हा एकदा देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग तसेच पॉझिटिव्ह रेट यामध्ये सुद्धा वाढ होती आहे. त्या संदर्भात आता पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलंय. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सजग झालंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र लिहिलंय. या पत्रामध्ये राज्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सांगितले गेले. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना संसर्गात सातत्याने वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना पाहायला मिळतात. या पत्रामध्ये कोरोना निर्बंध लागू करण्याच्या तसेच लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. केंद्राने जे पत्र दिलंय ते 5-7-8 राज्यांचा नावाचा उल्लेख करून दिलेला आहे. पण काल मी घेतलेला जो डिटेल रिपोर्ट आहे, रिव्ह्यू आहे, त्याच्यामध्ये
महाराष्ट्रामध्ये एकूण 135 केसेस आहेत, त्यामध्ये मुंबईमध्ये 85 केसेस आहेत आणि ज्या महाराष्ट्राने 46,000 केसेस 60,000 केसेस दररोज पाहिल्यात, त्यामुळे अतिशय कंट्रोल्ड स्थिती आहे. कुठेही घाबरण्याचा विषय अजिबात नाहीये आणि मला असं वाटतं की वॅक्सिनेशनचं प्रमाण आपलं खूप चांगलं झालेलं आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि पॉझिटिव्ह रेटमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात राज्यातही अचानक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात 59 रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच 137 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. देशभरात 24 तासात 1247 रुग्ण वाढलेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही चौथी लाट असल्याची देखील भीती व्यक्त केली जाते. एकाच दिवसात दुपटीहून जास्त रुग्ण वाढले असले तरी घाबरण्याचं कारण नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. केंद्राने दिलेल्या पत्रात राज्यांचा उल्लेख आहे. या उल्लेखांमध्ये महाराष्ट्रात एकूण 135 केसेस आढळल्यात, त्यात मुंबईत 85 केसेस आहेत. महाराष्ट्राने 60,000 रुग्ण हे महाराष्ट्रात पूर्वी होते, मात्र सध्या नाहीयेत. तसेच परिस्थिती नियंत्रित आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय. मात्र देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना गेल्या 2 दिवसात राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. खास करून महाराष्ट्रातील मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत एकूण 85 रुग्ण आढळलेत, तर महाराष्ट्रात 135 ही संख्या आहे. तर सध्या वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या ही काळजी करण्याची बाब आहे. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे. याविषयी आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश पाणाईत आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांचे मार्गदर्शन ऐकूया. ही केसेस बघितण्यात आल्या जे मॉडिफाईड किंवा म्युटंट व्हेरियंटमुळे झालेले आहेत, की ज्यांच्यामध्ये बोन्स आणि जॉईंट्स देखील अफेक्टेड झालेले आहेत, मसल्स अफेक्टेड झाले आहेत आणि काही केसेसमध्ये नंतरच्या म्युटंटमध्ये इव्हन ब्रेन सिस्टीम म्हणजे न्यूरोनल सिस्टीम देखील अफेक्ट झाली आहे. मला एवढं सांगावंसं वाटतं की कृपा करून ह्या सगळ्या डिटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण 2 व्हॅक्सिनची डोसेज घेऊन घ्यावी. तिसरा बूस्टर डोस घेतला तर फार उत्तम. तिसरी लाट कमी झाली आहे, रुग्णसंख्या कमी झाली आहे, पण रुग्णसंख्या पुढे वाढणारच नाही अशी शाश्वती कुठलेही तज्ञ सध्या देऊ शकत नाही. अजून चौथी लाट ही आहे, पुढे रुग्णसंख्या किती असेल याच्याविषयी स्पष्ट सांगणं अवघड आहे. पण एक गोष्ट आहे की बहुतांश लोकांचं ज्यांचं लसीकरण झालेलं आहे त्यांना जरी रुग्णसंख्या वाढली तरी तेवढे त्रास होणार नाही. पण मात्र राज्य सरकारने काहीही म्हटलं तरी आपण खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर हा सगळ्यांनी सुरूच ठेवावा. बातमी इंधन दरवाढीबाबत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरामध्ये वाढ होताना दिसते आहे. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी राज्य सरकारनं सीएनजीच्या दरामध्ये घट केली होती. मात्र सीएनजी वाहनधारकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. आता मात्र सीएनजी दरातही वाढ झाली आहे. 14 रुपयांची वाढ ही सीएनजी दरामध्ये झाली आहे. त्यामुळे पुण्यात सीएनजी दर हे 75 रुपये प्रति किलो आहेत, तर मुंबईत सीएनजीचे दर हे 74 रुपये प्रति किलो आहेत. सीएनजीच्या किमतीत 2 रुपयांनी वाढ ही एका दिवसात झाली आहे. त्यामुळं वाहनधारकांना मात्र आता 2 रुपये महाग रुपयांनी सीएनजी विकत घ्यावं लागेल. तर गेल्या काही दिवसात सीएनजीच्या दरामध्ये 14 रुपयांनी वाढ झाली आहे. जेएम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.